मालेगाव तालुक्यात महाराष्ट्रातील शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी व मदतनीस कर्मचाऱ्यांनी मानधनवाढीच्या मागणीसाठी रविवारी दिनांक 8 रोजी थाळी वाजवत शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला। सायखेडा जवळील सोनगाव शिवारात शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडलेले बिबट्यास आधुनिक बचाव पथक निफाड व AREAS फाउंडेशन यांच्या मदतीने सुरक्षितरित्या पकडण्यात आले। येवला तालुक्यातील निमगाव मड येथील ग्रामपंचायतीने छोट्या मोठ्या तब्बल 12 पाण्याच्या टाक्या बांधलेल्या असे असताना हे गाव तहानलेलेच असल्याची तक्रार माजी सरपंच नवनाथ लोंबडे यांनी केली। त्र्यंबकेश्वर येथे शुक्रवार, शनिवार व रविवार या सुट्ट्याच्या निमित्ताने हजारो भाविकांची ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर दर्शनार्थ गर्दी झाली। 200 रुपयांच्या पास घेऊन हे भाविकांना रांगेत ताट काढावे लागल्याचे दिसून आले। धर्मदर्शन अर्थात फ्री दर्शन रांग तर उदासीन बडा आखाड्याच्या रस्त्यापर्यंत पोहोचली होती। मालेगाव शहरात बकरी ईदच्या दिवशी 2 वेगवेगळ्या अपघातात 5 तरुणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला। शनिवारी दिनांक 7 रोजी मुंबई आग्रा महामार्गावर हे अपघात घडले। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। चांदवड तालुक्यातील रायपूर आहेर वस्ती येथे शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली। गेल्या 2-3 दिवसापासून चांदवड परिसरात बिबट्या माणसावर हल्ले करीत असल्याने बिबट्याच्या वास्तवाने नागरिक भयभीत झाले आहेत। देवळा तालुक्यातील पश्चिम अशा अतिदुर्गम भागासाठी कांचनबारी मार्गे नाशिक बस सेवा पूर्ववत सुरू करा अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा वाहतूक अधिकारी कल्याणी डगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। राष्ट्र सेवा दलाच्या वतीने आयोजित 5 दिवसीय उन्हाळी शिबिराला रेवाबाग मालेगाव कॅम्प येथे शुक्रवारी दिनांक 6 रोजी सुरुवात झाली। देवळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या वतीने मागील वर्षी राबवण्यात आलेला सुपर 50 हा उपक्रम या वर्षीही राबवण्यात येत असून यशस्वी 100 विद्यार्थ्यांची 2 वर्षासाठी GEE व नीट साठी उपक्रमाच्या निकषाच्या आधारे निवड करण्यात येणार। उमराणा येथील जाणता राजा व मंडळ ग्रामस्थाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। येवला तालुक्यातील मोजे, पारेगाव, आडगाव येथील 28 वर्षापासून बंद असलेल्या 2 किलोमीटर शिवरस्ता समस्यातून खुला झाला। तहसीलदार आबा महाजन व मंडल अधिकारी अंगणगाव नारायण गायके यांनी शेतकऱ्यांमध्ये समझोता घडवून रस्ता खुला केला। कडवण तालुक्यातील जुनी बेज येथे शासनाच्या 100 दिवस कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व स्तबदान शिबिर यशस्वीपणे पार पडले। शिबिराचे आयोजन महसूल व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। सटाणा तालुक्यात स्व बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी यांनी शुक्रवारी दिनांक 6 रोजी सटाणा बसस्थानकाला भेट देऊन पाहणी केली। यावेळी जोशी यांनी आगाराच्या सर्वांगीण कायापालट बघून समाधान व्यक्त करतानाच यंदाही सटाणा आगार लक्षवेधी कामगिरी बजावले असा विश्वास व्यक्त केला।